हो नक्की सांगतोय ना. ए कितीच बघ पवन चक्की. पवन चक्कीमुळे हवा येते बरी. नाही रे तसं नसतं. हवेवर चालतं ते सगळे. आणि जेवढी हवा फास्ट असली ना तेवढं तू वीज जास्त निर्मिती करत ते. खूप करंट आहे असं बरं त्याचं. सौर प्लेटपेक्षा पण आहे असं करंट. आता झाली नाश्त्याची वेळ. हायवेला थांबलो आम्ही आता जरा. सोबत भेळचं पॅकेट वगैरे आणले तर भेळ बनवू. वेदर बघा किती छान आहे एकदम मस्त. हायवेच्या गाड्या मी बाजूलाच बघतो. इथं गाड्या आपण पार्किंग वगैरे करू शकतो. अशा ठिकाणचा हा भाग लावला आहे. इथंच गाडी वगैरे पार्क केली म्हणजे कोणत्याही प्रकारचं वाहनाचं आपल्याला आणि आपल्या कोणालाही त्रास होऊ नये. वातावरण खूप छान आहे पावसाचं. आता जवळपास बरंच 100-125 किलोमीटर आम्ही पुढं आलो आहे. आता इथून बीड 90 किलोमीटर दाखवत आहे. तर आता गाडीत बसून घेतो मी पण. आमच्या गाडीतला बेडचा सेटअप असा आहे बघा. खाली एक 6x4चं प्लाउड कटिंग करून मस्त टाकून घेतलं आणि वरती एक गादी. म्हणजे आर्याला बसायला टेन्शनच नाही. कसं आहे मग आमचं बजेट. मस्तपैकी बाहेर वातावरण छान आणि हा बेडचं साहित्य बघा. कांदा आणलाय, टमाटर, चाकू आणि सोबत चमच पण आणलेत आम्ही. आणि या पातेल्यात मिक्स करायचे. ओके टाकले पातेल्यात. आता कांदे कटिंग होत आहे. कांदे टमाटे कटिंग होत आहे. हां असं मिक्स करायचं का. टाक. हां ती मिक्स करणार आहे. चला कर मिक्स. व्हेरी गुड. आता इमलीची चटणी. इमली चटणी थांब. ओके बस बघू थांब किती लागते नंतर टाकते त्याच्यात. थांब. आता हिरवी चटणी. चवीनुसार थोडीशी टाकली त्याच्यात. जास्त पण टाकली तर तिखट होईल ना. बस का. कांदा बस झाला तेवढं. तिखट रे कांदा लई. कुठं ठेवली बघ. टाक. मिक्स कर थोडं. तिखट नाही एवढं. मिक्स कर. हा कांदामुळे लागेल तिखट. भेळ खाऊन झाली आता. चला पुढचा प्रवास करूया आता. 10-15 मिनिटं झाली थांबून मस्तपैकी. समोरच्या बाजूस बघू शकता 2 पवन चक्की. एवढं धुकं आहे तर खूप. हे बघा ते धुक्यामुळे पवन चक्की दिसत नाही. एक मिनिट जवळ आल्यावर दिसते अजून. हे बघा. हे बघा ही दिसली का. ही पवन चक्की पण त्याचे पातेच कुठे ते दिसना वरती. इकडच्या साईडला बघा एक. हा बघा म्हणजे एवढं धुकं आहे तर खूप खतरनाक. आणि ही पवन चक्की हळूहळू एकदम रस्त्याच्या कडेलाच आहे. हे बघा कन्हेरी गावाजवळ आहे. कन्हेरी. हे बघा अजूनही दिसत नाही. फार जवळ आलो मी फार. हे बघा आत्ता कुठंतरी दिसायला लागले. किती छान क्लायमेट आहे पण ना.
म्हणजे एवढं जबरदस्त धुकं आहे इथं. जवळपास जालन्यापासून हॉटेल शोधतोय आम्ही. अजूनपर्यंत खाण्याची हॉटेल कोणतीच मिळत नाही. बघू शकतो सगळं आजूबाजूला फक्त शेतीची शेती. म्हणजे शहराचं नाव आहे चांगले, हो शहर बीर लागले, गाव लागले, चांगले लागले, पण हॉटेल म्हणजे चांगले एकही नाही लागले. वेळ झाला अजून शोधतोय. बघा सगळीकडे झाडं आणि शेती दिसून आली. आता दुपारचे वाजतायत 1:30 आणि इथून शेगाव अंतर राहिलं 106 किलोमीटर. म्हणजे जवळपास 2 तासाचं टायमिंग गुगल मॅपला दाखवत आहे. आता बघू किती वेळ लागते तरी. अजून जे पण दिसले ते सगळे नाश्त्याचे आणि नॉर्मल छोटे छोटे चहाचे टपरे दिसून आले सगळे. रस्ता खूप छान आहे. तिकडे पाठीमागं खूप पाऊस पण चालू होता आणि इकडे बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरणच काही नाही. सगळीकडे ऊन पडले आणि शेतीची जे शेतात जे ढेकळं वगैरे असतात ते अजून सुद्धा फुटलेलं नाही काही. खूप पाऊस कमी प्रमाणात दिसतो इकडं. झोपली मागं तशी. तिचं निवांत आहे बाबा. थोडं तिने खाल्लं बाहेरचं कुरकुरे वेफर पेपर आणि झोपली. फायनली बऱ्याच वेळानंतर आता हॉटेल मिळाली. आता थांबलो इथे सिल्वर म्हणून काहीतरी हॉटेल, सिल्वर स्पून. बरं झालं बऱ्याच वेळ. आता जवळपास 2 वाजत आले. ठीक. नमस्कार मित्र, स्वागत आहे आपले सर्व भावी भक्तांचे शेगाव शहरात. तर आपण आता शेगावमध्ये आगमन झाले आणि शेगाव शहरात आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर बघू शकता सर्वप्रथम शेगाव शहराचे रस्ते खूप छान आहेत. ट्रॅफिक तर मुळातच दिसत नाही. चला तर मग आपण आता मंदिराच्या पार्किंग मध्ये जाऊ आणि तेथील पुढचा परिसर आणि तो मंदिर आणि शेगावच्या आनंद सागराची संपूर्ण माहिती तुम्हाला देतो. मित्रो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रस्टची पार्किंग ही मंदिरापासून साधारण 200 मीटर अंतरावरची आधीच येते. त्यामुळे सर्वप्रथम आपण पार्किंग करून मग मंदिराकडे जावे. आपण आता पार्किंगच्या आतमध्ये एंट्री केली तर सर्वप्रथम पार्किंग करूयात. शेगाव मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने दिलेली ही पार्किंग खूप छान आणि ॲडव्हान्स पार्किंग बघू शकता. इथं कारची टोटल कॅपॅसिटी संख्या 56 आणि अवेलेबल पार्किंग 10. म्हणजे अजून 10 गाड्या इथं पार्किंग होऊ शकता. अशा पद्धतीने LED बोर्ड वगैरे. तर मंदिर परिसरात आता गाडी पार्किंग वगैरे केली. तर आता मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत आपण. थोड्या वेळापूर्वी तिकडेच आनंद सागर पार्ककडे गेलो होतो, परंतु आनंद सागर अजून परिपूर्ण आणि पूर्णपणे अजून काम झाले नसल्या कारणाने पर्यटकांसाठी किंवा दर्शन घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण मंदिर हा परिसर बघावयास मिळत नाही. तर त्या ठिकाणी फक्त जे गणेश मंदिर आणि शिव मंदिर हे 2च मंदिरं आत्तापर्यंत जे पूर्वीपासून जे दर्शनासाठी खुले होते तेवढे 2 मंदिरं खुले आहेत आणि बाकीचा परिसर अजून काम चालू असल्या कारणाने बंदच आहे. तर एवढीच माहिती आपणास मी आनंद सागरविषयी देऊ शकलो. तर जशी माहिती अजून मिळेल त्या पद्धतीने आपण बघूयात पुढचं माहिती. चला तर तोवर आता मंदिरात दर्शनासाठी आपण जाऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. शेगाव मंदिर परिसरात खूप भव्य दिव्य अशी मोठी पार्किंग आहे. पार्किंग संख्या पण चांगली मोठी आणि विनाशुल्क आहे. हे समोरच भक्तनिवास आहे मोठं, श्री मंदिर भक्तनिवास संकुल या नावानं आहे. आता दर्शन करूया आपण. जवळच इथून मंदिर आहे.
या मजा आहे तुझी. पुढच्या वर्षी परत यायचं की इथं. हो चला. हो हो चला शेगाव कचोरी खाऊ. शेगावला आल्यावर कचोरी नाही खाल्ली तर काय मजा येईल मग. श्री गजानन महाराज यांचे दर्शन वगैरे केलेत. त्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि बाहेरील मार्केट हे पण आपण एक्सप्लोर केले. तर आता आपण हा जो परिसर माझ्या पाठीमागे बघत आहात आपण, हा तेथील शेगाव संस्थानाचा ट्रस्ट म्हणून आहे. तर त्या ठिकाणी आपण रूम वगैरे रेंट वरती एका रात्रीसाठी 2 दिवसासाठी असा हा आपण घेऊ शकतो. खूप छान स्वच्छ आणि क्लीन इथले रूम व्यवस्था आहे. आम्ही येताना इथं स्टे करण्याच्याच प्लॅनिंग आलो होतो, परंतु आनंद सागर हे बंद असल्या कारणास्तव आम्ही कोणत्याही प्रकारे इथं थांबण्याचा निर्णय हा नाही घेता सरळ इथून निघण्याचा म्हणजे पुढील प्रवास जो आहे आमच्या गावाकडे जाण्याचा तो घेतला आहे. तर चला बघूयात पुढचा प्रवास. बघू शकता मित्र, आत्ताच आपण दर्शन वगैरे करून बाहेर आलो आहेत मंदिराच्या बाहेर. तर मंदिराच्या आत मोबाईल कॅमेरा वगैरे कोणत्याही पद्धतीचा अलाउड नसल्या कारणाने आपण कोणतेही व्हिडिओ किंवा फोटोज हा घेण्यास तिथे मनाई होती. त्यामुळे आपण त्या गोष्टींचं उल्लंघन न करता मंदिराचे पावित्र्य पाळले. तर आपण आलात तर नक्कीच या जे निवासस्थान वगैरे त्या निवासस्थानमध्ये आपण रूम घेऊन आपण इथं विश्रांत किंवा रूम घेऊन रात्रभर आपण स्टे पण करू शकतो. तर पार्किंग खूप छान आहे. मंदिराचा परिसर आणि बाकीच्या गोष्टी खूप छान आहेत. मंदिरात आल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी आज नवीन आणि जे जुन्या इमारत होत्या त्या बऱ्याचशा कमी झाल्यात. नवीन इमारतींचा खूप छान पद्धतीने त्यांनी देखावा आणि सुंदर बनवलंय. तर आपण आल्यानंतर बघू शकता. आणि मंदिराची थोडी ओव्हरऑल माहिती म्हणजे मंदिरात आत गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तिथं चप्पल स्टँड जे फ्री ऑफ कॉस्ट असते तिथं आपण चप्पल वगैरे बूट वगैरे आपण तिथं काढू शकतो. त्यानंतर तिथंच बाजूला शीतपेय म्हणजे थंड पाणी शुद्ध आरोचं पाणी आहे ते पण पिण्याचा युक्त चांगलं संस्थानाने उपलब्ध करून दिलंय. त्यानंतर आपण मंदिरात आतमध्ये दर्शन वगैरे झाल्यानंतर तर त्याच ठिकाणी लाडूचा प्रसाद ही दिला जातो जो गजानन महाराज मंदिराचा आहे. तर अशा पद्धतीने आणि मंदिर खूप छान आहे. अशा पद्धतीने मंदिराची थोडक्यात ही माहिती आहे. आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची माहिती होऊनच जाईल. मंदिराच्या बाहेरील परिसरात किंवा मंदिराच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं कचरा किंवा धूळ अशी कोणत्याही पद्धतीचे मला कोणत्याच कोपऱ्यात दिसून आले नाही. जगाच्या पाठीवरती सगळ्यात स्वच्छप्रिय असं संस्थान असेल तर ते शेगाव संस्थान आहे. त्यांचं कितीही कौतुक केलं तरी त्या गोष्टींना ते कमीच पडतात. आल्यानंतर सर्वप्रथम आपणही त्यांचे जे गाईडलाईन नुसार जे काही नियम त्यांनी बांधून दिलेत भक्तांसाठी किंवा दर्शन रांगेसाठी ते संपूर्ण नियम आपण पाळण्याचा प्रयत्न करत जावा. या गोष्टींमुळे त्यांना अजून नवीन नवीन काही गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. बाहेर वातावरण बघा किती छान आहे मित्र. आकाश पण एकदम मस्त पैकी दिसतंय. समोरचं ढग वगैरे आणि आजूबाजूला असलेले झाड या साईडला बघा किती छान दिसतात. सूर्य मावळताना असा सनसेट पॉइंट खूप महत्वाचा आहे. आय होप मित्र हो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असल्यास तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.